नमस्कार भावना, रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे 84 वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका। आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। बोरचे सरपंच माननीय महेंद्र ठाकूर यांचंही स्वागत होत आहे। विनंती आहे आपण पुढे यावं। माननीय आमदार जय भवानी वाशी ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी हनुमान सरी आणि ग्राउंड नंबर 4 वर शिवशंभो पांडेश्वर नवस किरण भेंडकर राष्ट्रवादी माननीय विकास पाटील यांचे यथोचित असं स्वागत होत आहे। पेंट पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं आणि आमदार महेंद्र शेठ दळवे आणि संपर्क प्रमुख माननीय प्रकाश भाऊ देसाई यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत होत आहे। पेंट पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांचे यथोचित असं स्वागत होत आहे। साजन पाटील यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं आणि आपलं स्वागत आणि सन्मान होत आहे। साजन पाटील काहीसा बदल होतोय, पुन्हा एकदा ऐका। ग्राउंड नंबर 1 वर श्रीराम बलवडी रणसुंदर गणे, ग्राउंड नंबर 2 वर दहावीरराव जय भवानी वाशी, ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी हनुमान सरी, तर ग्राउंड नंबर 4 वर गणेश शिर्की नवतरुण तलाधर। आरती संघाला पहिला मुकाल जय काय राहायचा। धन्यवाद। समिती उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांचं आमदार महेंद्र त्या शॉर्ट्स चालतात, व्हिडिओला सबस्क्राईब त्यालाच वाढतो तो फटाफट। आणि जो कर्जतचं मॅच चालू आहे ती संपल्यानंतर कर्जतचं ज्याने कबड्डी क्षेत्रात आपलं नावलौकिक कमवत आहे ते मिड लाईन कर्जतचे सुयोग गायकर विनंती आहे आपली मॅच संपल्यानंतर आपण व्यासपीठावर यावं। ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार दुसरा पुकार श्रीराम बलवडी रणसुंदर गणे, ग्राउंड नंबर 2 वर दहावीरराव जय भवानी वाशी, ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी हनुमान सरी, तर ग्राउंड नंबर 4 वर गणेश शिर्की नवतरुण तलाधर। दुसरा पुकार जयत आहेत राहायचा। धन्यवाद। मान्यवरांना विनंती आहे आपण बसून घ्यावं। ज्याला संधी मिळतो तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरतो। तर पाहूया आज या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री चषकामध्ये आज कोण मानकरी ठरणार, तर या क्रीडा रसिकांचं लक्ष हे मैदानावर पाहिजे असेल तर येतो नंतर। आज या व्यासपीठावर आम्ही ज्यांना आमंत्रित करण्यात आहोत ते त्या रायगड कबड्डीमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा असे निरीक्षक माननीय पांडुरंग पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। माननीय पांडुरंग पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। हॅलो कबड्डा ना, हां बोल। आहे 2 आणि 1 आणि 2च नंबर, 3 आणि 4 नंबर नाही। कसे दाखवेल ग्राउंडवर सेटच करून ठेवलेले ते। तर मी तुमचं सांगतो काय झालं तरी जिंक काढ पहिलं राऊंड। मग आम्ही जिंकलो आता पाहिजे। अच्छा, पेंटच्या इतिहासात आज खऱ्या अर्थानं आज आमदार महेंद्र शेठ दळवे आज आपण हा प्रथमच मुख्यमंत्री चषक म्हणून हा नाव कोरलेला आहे। पण त्या मुख्यमंत्री चषकाचा कोण हिरो ठरणार आहे तर आपण बघूया। आज सुसज्ज अशी व्यवस्था ग्रामस्थ मंडळ कडे झुंजार क्रीडा मंडळ आणि रणझुंजार क्रीडा मंडळ कडे यांनी केलेलं आहे। काल रात्री आपण बघितलं की ज्याप्रमाणे पुरुषांप्रमाणे महिला सुद्धा इथे कमी नाहीये। जवळजवळ रात्री 1:30 वाजल्यापासून व्यवस्थापनाची भूमिका बघत होत्या। अतिशय सुरेख लढत आपण बघतोय ग्राउंड नंबर 1 वर। आमच्या कडेगावचं भाग्य आहे की
पहिल्यांदा नाही तर सलग दुसऱ्यांदा हे सीएम चषक आमच्या गावात होतोय. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात सीएम चषक आमच्या कणे गावात होतोय. हे आमच्या कणे गावासाठी भाग्य म्हणावं लागेल. माननीय आमदार अलिबागचे आमचे लोकप्रिय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आशीर्वादाने आज जो कणे गावात माननीय सीएम चषक इतक्या उत्साहात आज सर्व मान्यवर कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. नऊ दिवसामध्ये 9 रंग आपण म्हणतो. 9 दिवसात 9 रंग, पण खाकी मात्र कर्तव्यात गंग. आमच्या खाकी वर्दीमधील आज कर्तव्याला खऱ्या अर्थानं एक वेगळाच ज्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पडत आहे. आमच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. आमच्या क्रीडा रसिकांचं, क्रीडा खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करून आज केला की हे लोक सोडून मागे ठेवल्यात अनंत आठवणी. त्या आठवणींची वंजळ कधीच रीती होणार नाही आणि तुमच्या स्मृती आमच्या हृदयातून कधीच जाणार नाही. आज ज्यांच्या स्मृती आमच्या हृदयात जागी आहेत ते कैलासवासी रामदास किलू पाटील या क्रीडा नगरीला आम्ही नाव दिलेलं आहे. आज त्यांची नक्कीच आठवण येते. त्यांची चिरंजीव आज एकनाथ रामदास पाटील आणि संजय रामदास पाटील यांनी आज आम्हाला खरोखर त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. एक फॉलोअर नाही भेटत. ग्राउंड नंबर 1 वर वाईस धोडांची संघ दावेदार कोण होणार? पंडित चढाईसाठी निघाला सुयोग गायकर. हे वादल मैदानात कालमध्ये युवा गडच्या प्रांगणात किती गुणांची लयलूट करणार की रोखलं जाणार ही कबड्डी आहे. मिनिटा बाकी सर नक्कीच आपण रायगड जिल्ह्यामध्ये आज कबड्डीचं समालोचन करण्यासाठी जातात आणि प्रत्येकाची मनं जिंकून घेतात. त्याच कबड्डीचा थरार आज आपण बघतोय. वायू सुधोडांकी संघाचा हा चढाई करतोय ग्राउंड नंबर 1 वर. खरोखर अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. या पंचांना विनंती आहे की सामना आपण लवकरात लवकर उडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. असेल तर माणसानं परिसर समान बनावं, ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं असं व्यक्तिमत्व सर्वांनी आमदार दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब आहेत. खरोखर आणि स्वतः या स्पर्धेला उपस्थित आहेत आणि स्पर्धा पाहत आहेत. हे खेळाडूंचं भाग्य असणार आहे. तर ग्राउंड नंबर 3 वर एक जबरदस्त सामना. काल भैरव वर्दवणे म्हटलं तर रोहा तालुक्याचा दादा संघ अलिबाग तालुक्यातील मातबार खेळाडूंचा भरणा असलेला श्री विठ्ठल कोपरपाडा ग्राउंड नंबर 3 वर झुंज देतोय. हल्ली जर महाराष्ट्रात पाहिले तर 2 नाद लागलेले आहेत. एक तर कबड्डीचा आणि दुसरा बैलगाडा शर्यत. तर बैलगाडा शर्यत म्हटलं तर दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांची आठवण निश्चितच येणार. सन्माननीय जी म्हात्रे साहेब हरिओम यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय दमदार आमदार आपल्या शुभ हस्ते या प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्हाल भाडक
कबड्डी आणि बैलगाड्यांचा नाद आहे एकदम गडद आहे. तर मिनिटाला इतिहास घडला जाणार. कारण आता मात्र रायगडचं वादळ मैदानात फिरकू लागलेलं आहे. मिड लाईन कर्जत म्हटलं तर डोळ्यासमोर रेड वर मैदान ज्यांनी गाजवून सोडली असं पाहायला मिळतोय. धीरज हे वादळ मैदानात धीरज बैलमारे हा वादळ आहे. ग्राउंड नंबर 4 वर पाहायला मिळेल. ग्राउंड नंबर 1 चा 2 चा सामना संपुष्टात. ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल. धावी रोहा जय भवानी वाशिके. काही क्षेत्ररक्षण झालंय. ग्राउंड नंबर 4 वर धीरज बैलमारेचा वारू रोखला गेलाय. अरे बघतोयस काय राघानं क्षेत्ररक्षण केलंय गडपच्या वाघानं. काय रोखलं गेलंय. हात मिडलाईन करत संघाचा वादळ अनेक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडूवर ठाण मारून बसलाय. परंतु त्याच खेळाडूला क्षेत्ररक्षण झालं तर रसिकांच्या टाळ्या झाल्याशिवाय होणार नाही. मित्रांनो जो सामना झाला ग्राउंड नंबर 2 वर गावदेवी मोठेवडा विरुद्ध विजय शेतकरी बेडेघाट. यामध्ये गावदेवी मोठेवडा हा संघ 8 गुणांनी विजय झालेला आहे. 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल धावी रोहा जय भवानी वाशिपे. तर हरलेल्या संघासाठी मी एकच म्हणेन, अरे एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो. चंद्राने कधी सूर्य बरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्र बरोबर स्पर्धा किंवा बसल्यात तरी बरं होईल. विनंती करते कारण अनेक रसिक वर्ग आम्हाला सूचना करतोय की 4ही मैदान आम्हाला पाहायचे आहे. हल्ली वेळ कुणाला आहे. आज मोबाईलच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक जण मोबाईल मध्ये घुसलेला आहे. परंतु आज हा मांडमळ्यांचा रांगडा खेळ पाहण्यासाठी रसिक वर्ग आलेला हे तुमचं भाग्य आहे. ग्राउंड नंबर 2 वर धावी रोहा जय भवानी वाशिपे. ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल पुकार श्रीराम बलवली रणझुंजार कडे. ग्राउंड नंबर 2 वर धावी रोहा जय भवानी वाशिपे. ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी जय हनुमान सरी. तर ग्राउंड नंबर 4 वर श्री गणेश शिर्की नवतरुण तलाजार कडे. ग्राउंड नंबर 2 वर धावी रोहा जय भवानी वाशिपे. ग्राउंड नंबर 3 वर चालू असलेला सामना श्री विठ्ठल कोपरपाडा कालभैरव उर्दवणे. तर ग्राउंड नंबर 4 वर कालंबादेवी व गडप विरुद्ध मिडलाईन कर्जत. मध्ये रसिक वर्ग सर्वांनी बाहेर जायचं आहे विनंती आहे. विजय झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन, पराजय संघाचं कौतुक. कुमार कोलटकर ग्राउंड नंबर 3 वर चढाई पाहायला मिळेल. हा सुदय गुंच पुरा असा हा खेळाडू आहे. हो आता रोहा इथे झालेल्या नवचषक स्पर्धेत मैदान गाजवून सोडलेला असा हा कुमार कोलटकर ग्राउंड नंबर 3 वर पाहायला मिळतोय. दुसऱ्या पुकाराला मित्रांनो हजर व्हा. धावीर राव आहे एवढे चांगलं नाही समोर चरीशी मधले रसिक वर्ग विनंती आहे.
चला ग्राउंड नंबर 1 वर विना विलंब सन्माननीय नंदाताई म्हात्रे काँग्रेस कोर कमिटी सदस्य यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सुस्वागतम स्वागतम वेलकम असणार. हॅलो 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 ग्राउंड नंबर 2 वर आणि वाशी झुंज देतोय श्रीराम बलवली. सॉरी श्रीराम बलवली. ग्राउंड नंबर 3 वर शेवटचा आणि फायनल कॉल नवतरुण कारावी जयहनुमान जरी आपण स्वागत कक्षेवर गणेश शिर्की नवतरुण तलाधर आपण सुद्धा स्वागत कक्षेवर चला. सामनाधिकारी ग्राउंड नंबर 1, 2 चालू करून घ्या. दोन्ही संघ उपस्थित आहेत. जिल्ह्यात कोटी स्पर्धा असो मोठ्या संख्येने उपस्थित राहतोय कारण रसिक मी सुद्धा आहे मित्रांनो. कारण रसिकांना मी कधीच बोलत नाही कारण या स्पर्धेचा महत्वाचा दुवा हा रसिक वर्ग आहे. जर स्पर्धेला रसिक नसेल तर स्पर्धेला मजा नाही मित्रांनो. खरं हे तुम्हाला सांगतोय. व्यासपीठावर जे उभे आहेत त्याला विनंती करतोय आपल्या मागे आमचे मान्यवर बसलेले आहेत. समोरचे सर्वांनी मागे तरी उभे राहा विनंती आहे. तर आता मात्र स्पर्धेला सुरुवात खरोखर एक दिग्गज स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सुयोग गायकरच्या धारदार चढाया ग्राउंड नंबर 4 वर पाहायला मिळत आहे. पुकार जय हनुमान उचेरे गणेश दिवळा ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार. ग्राउंड नंबर 2 वर ग्राउंड नंबर 2 वर पुढील होणारा सामना जय हनुमान बोरी पांडवादेवी रायवाडी आपल्याला काय सन्माननीय आदरणीय रुपेश ठोंबरे सर पनवेल तालुका प्रमुख. जर आपण रणसुंदर कणे ग्राउंड नंबर 1 वर महाभयंकर वेग धारण करा मित्रांनो. प्रचंड वेगाने या महिला